मात्र फायनल मध्ये प्रवेश निश्चित करताना पाहायला मिळेल. काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये. एका बाजूला विळले तर दुसऱ्या बाजूला कडवे. 3 षटकांची मॅच. 10 मिनिटांमध्ये जर 2 षटक पूर्ण झाले नाही तर विरवळ संघाचा एक खेळाडू पाहायला गेलं तर सर्कल मध्ये घेतला जाईल. आता मात्र पाहायला गेलं तर 5 वाजून 5 मिनिटं झालीत. यावेळेस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळते की काय, परंतु फरक नाही पडणार कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला गेलं तर पहिला चौकार येतो कारण की खेळपट्टीच्या बाहेर 30 सर्कलच्या. यावेळेस पाहायला गेलं तर 4 धाबा येताना पाहायला मिळत आहेत. तर कडवे संघ स्पीडअप करायचा. प्रत्येक षटक 5 मिनिटांचा असेल. पहिल्या चेंडूवरती चौकार येताना पाहायला मिळाला. सूरजच्या बॅट मधून ब्रँडेड स्ट्रोक आपण पाहतोय सध्याच्या घडीला. फुलटॉस चेंडू यावेळेस खेळपट्टीच्या बाहेर. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न. एकेरी धावा महत्वपूर्ण आहेत कारण की सेमी फायनल नंबर 2 ची मॅच आपण पाहतोय. नो बॉल आणि नो बॉल फ्री हिट. नो प्लस 2 म्हणजे 3 धावा आहेत. तर येणारा काळ फ्री हिटचा असेल. यावेळेस मात्र फ्री हिटचा चेंडू महत्वपूर्ण असेल. या चेंडूवरती काय घडेल हे देखील पाहणं महत्वाचं असेल कारण की यावेळेस टोल नाका असेल परंतु चेकिंग नसेल कारण की महत्वाचा चेंडू. त्या चेंडूवरती काय घडेल. फुलटॉस चेंडू होता. पूर्णपणे बॅट स्विंग झाली परंतु गोलंदाजांनी थांबवले गेले. एक धाव कंप्लीट झाल्यानंतर स्कोर बोर्ड 8 या आकड्यावरती आपण पाहतोय. 8 धावसंख्या धावफलकावरती लागताना पाहायला मिळेल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होणं महत्वपूर्ण आहे कारण की फायनलची मॅच खेळायची असेल तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस पाहा आपण चेंडू ट्रॅव्हल होईल का सध्याच्या घडीला, परंतु चांगला प्रयत्न 30 सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल. ही मॅच खूप महत्वपूर्ण आहे. एक चेंडू पूर्णपणे मॅच बदलू शकतो. कशा पद्धतीने ही मॅच पुढे सरकताना पाहायला मिळेल. 3 षटकांचा महत्वपूर्ण सामना. यावेळेस पहा कलात्मक रचनात्मक फटका देऊन जातो. 600 व्होल्टचा झटका. जिथे मात्र पाहायला गेलं तर क्लासिकल स्ट्रोक्स आपण पाहतोय. पूर्णपणे मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केलाय. पूर्णपणे बॅट स्विंग झाली आणि यावेळेस मात्र पाहायला गेलं तर 6 धाबा धावफलकावरती वेळ लागताना पाहायला मिळत आहेत. वेळ आणि खेळ बदलताना पाहायला मिळेल. वेळेनुसार खेळ बदलताना पाहायला मिळते. या खेळपट्टीवरती सचिनच्या गोलंदाजीवरती होतो प्रहार. पहिल्याच षटकामध्ये आतापर्यंत 14 धाबा खर्च होताना पाहायला मिळत आहेत. पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण आपण पाहतो सध्याच्या घडीला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. त्यानंतर मिड ऑन कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली गोलंदाजी. यावेळेस कमबॅक डिलिव्हरी आपण पाहतो सध्याच्या घडीला, परंतु एक सिंगल डिक्लेअर मध्ये जाताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षकाकडून चुकी होताना पाहायला मिळेल. प्रशांत पाटील कुठेतरी चुकी करताना आणि याचमुळे धावसंख्या पुढे सरकेल. जाऊया अतिथी कक्षामध्ये. इथे मात्र प्रमुख उपस्थित मान्यवर माननीय सन्मान्य श्री अमितजी नाईकवाडी साहेब यांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती अमोलजी पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. नो बॉल आहे. अमितजी नाईकवाडी यांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती अमोलजी पाटील यांच्या माध्यमातून करण्यात येतो. तसेच स्वप्नीलजी माने उपस्थित मान्यवर आहेत. त्यांचा देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती संदीपजी पाटील यांच्या माध्यमातून करण्यात येईल. प्रमुख उपस्थित मान्यवर प्रमुख अतिथी स्वप्नीलजी माने साहेब उपस्थित मान्यवरांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती संदीप पाटील यांच्या माध्यमातून केला जाईल. आपण उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. जगदंब चषक 2024 पर्व क्रमांक 3.
धावसंख्या 17. यावेळी चांगला स्ट्रोक खेळला जातो. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे, वेगवान गतीने जाईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. चांगला खेळ राहिला या खेळपट्टीवरती सध्याच्या घडीला. येस, चला स्पीडअप करायचं आहे. येस, चला विनंती असेल स्पीडअप करायचं आहे. महत्वाची मॅच अजून देखील येणाऱ्या काळामध्ये खेळवायची आहे. फायनलचा महत्वाचा सामना, कारण येणाऱ्या काळामध्ये हॅलो हॅलो ऐक. तर पहिल्या गटातून पाहायला गेलं तर फायनल मध्ये जाताना पाहायला मिळालाय पिंटू दादा 11 करून जशी हा संघ. तर दुसऱ्या गटातून कोणता संघ असेल? एका बाजूला आपण पाहतोय श्री पावनाई स्पोर्ट्स विरळी, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्री विठलाई स्पोर्ट्स कडवे. येस, स्पीडअप करायचे विनंती असेल. ही महत्वाची मॅच आहे, सेमीफायनलची मॅच. पूर्णपणे धमाका. 1 बाउंड चेंडू, गॅपन चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. यावेळेस मात्र पूर्णपणे संपूर्ण आत्मसमर्पण बॅटिंग करणाऱ्या संघाच्या खेळाडूकडून पाहायला मिळतंय, कारण की ही मॅच नाही तर कधी नाही, कारण की सेमीफायनलची महत्वाची मॅच आहे. या मॅच मध्ये जर चांगला खेळ दाखवला नाही, चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला नाही, तर फायनल मध्ये जाण्यासाठी दार बंद होताना पाहायला मिळेल. परंतु महत्वाच्या मॅच मध्ये कशा पद्धतीचा खेळ होईल, कशा पद्धतीची वेळ होईल, कारण की महत्वाची मॅच आहे, महत्वाचा सामना आहे, महत्वाचा खेळाडू आणि महत्वाच्या खेळाडूच्या बॅटमधून धावा मात्र येत आहेत 4 आणि 4 धावांनी धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 आकड्यावरती 23. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. पॅडलांची गोलंदाजी पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला पाहायला मिळते. डॉट बॉल महत्वाचा आहे. निर्धाव चेंडू जशा पद्धतीने येईल तशा पद्धतीचा गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढताना पाहायला मिळेल. येस, विनंती असेल ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान सामाजिक टी शर्ट सौजन्य देण्यात आलं. माननीय सन्मानित श्री संतोषजी पाटील साहेब उपस्थित. मान्यवर आपण व्यासपीठावरती यायचं आहे. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर चांगल्या पद्धतीने खेळ पाहायला मिळतोय. पंचांकडून पाहायला गेलं तर रिव्ह्यूची मागणी केली जाते. DRS उपलब्ध आहे. हॅलो सर, या ठिकाणी स्क्रीनवर दिसत नाहीये, कॅमेऱ्यामध्ये तेवढे कॅप्चर नाही झाले, कारण बॅट्समन बाहेरून पळालेत. त्यामुळे ऑनफिल्ड जो डिसिजन आहे तो कळवायचा आहे. प्लीज डिस्कशन करून डिसिजन कळवा आणि तो दोन्ही टीमला मान्य असेल अशी आम्ही आशा बाळगतो, कारण पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. खेळाडू बाद आहे उमेश, प्लीज. थँक्यू. तर यावेळेस मात्र महत्वपूर्ण विकेट प्राप्त होते. येस, स्पीडअप करायचं राजू. चला राजू, चला स्पीडअप करा.
तर महत्वाची मॅच आहे. 4 चेंडूंचा खेळ आपण सध्याच्या घडीला पाहतो. शेवटचे 2 बॉल सूरजची गोलंदाजी महत्वपूर्ण आहे. तर चला स्पीडअप करा. येणाऱ्या काळामध्ये फायनल महत्वाची खेळायची आहे. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. महत्वाच्या चेंडूवरती येतो पुन्हा एकदा मोठा ब्लास्ट. पुन्हा एकदा होतो चेंडू आरपार सीमारेषा बाहेर येताना पाहायला मिळतो. षटकार या 6 धावा पूर्णपणे कंप्लीट केल्या जात आहेत. यावेळेस पाहायला गेलं तर षटकाराच्या साह्याने धावसंख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. जिथे मात्र पाहायला गेलं तर 1 टू गो शेवटचा बॉल 29 29 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आपण पाहणार आहोत. चला स्पीडअप करायचं विनंती असेल. यावेळेस देखील पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न एज येताना पाहायला मिळते. जिथे मात्र एक सिंगल. स्कोरबोर्ड पुढे सरकेल 30 या आकड्यावरती. 2 षटकांचा शेवट झाला. चला तिसरा गोलंदाज लगेच दाखल करायचा आहे. बॉलिंग ट्रॅक वरती कोणता गोलंदाज असेल हे महत्वाचं असेल, कारण की आतापर्यंत 15च्या सरासरीने धावसंख्या 30 खर्च होताना पाहायला मिळते दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून. जिथे मात्र येणारा काळ अनिलची गोलंदाजी कशा पद्धतीने 30 धावा आतापर्यंत आपण पाहतोय धावफलकावरती. तिथून पुढे कशा पद्धतीने धावा रोखल्या जातील आणि किती धावांचं टार्गेट सेट होईल. एका बाजूला चेस मास्टर्स तर दुसऱ्या बाजूला टार्गेट सेटर्स आपण पाहतोय. एका बाजूला लक्ष किती धावांचं ठेवलं जाईल आणि त्यानंतर किती धावांचं लक्ष पाठलाग करताना पाहायला मिळतील संघ. यावेळी देखील पहिला बॉल बॅकवर्ड पॉइंट रिझनचा क्षेत्ररक्षक येतो. 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळेल. 1 धाव खूप महत्वपूर्ण आहे. एका धावेने स्कोर बोर्ड पुढे सरकताना पाहायला मिळते. धावसंख्या 31 आकड्यावरती 31 रन्स. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे चेंडूवरती आलाय. बॅट स्विंग झाले आणि त्यानंतर षटकार येतोय. अफलातून अद्भुत असा स्ट्रोक आपण पाहतोय. जिथे मात्र या 6 धावांनी स्कोर बोर्ड पुन्हा एकदा स्पीडने वरती जाताना पाहायला मिळतोय. उपस्थित मान्यवर माननीय सन्मान श्री अजितजी सावंत साहेब, तसेच पाहायला गेलं तर जगदंबा चषक 2024 मध्ये उपस्थित मान्यवर माननीय सन्मान श्री सुनीलजी मोहन मस्कर दादा, समाजसेवक, पाटण तालुक्यातील एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, पाटण तालुक्यातील एक समाजसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, माननीय सन्मान श्री सुनीलजी मस्कर दादा उपस्थित मान्यवर, आपण व्यासपीठावरती उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. जगदंबा चषक 2024 पर्व यावेळी चांगला स्ट्रोक केला जातो. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न यावेळेस या खेळपट्टीवरती होईल का? महत्वाची मॅच आहे आणि त्यानंतर पाहायला गेलं तर पूर्णपणे संपूर्ण मॅच मध्ये कशा पद्धतीचा खेळ होताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 44 या आकड्यावरती. या मॅच मध्ये सूरजने मॅच बदलली. या खेळपट्टीवरती आता मात्र कशा पद्धतीने पुढील समीकरण बदलताना पाहायला मिळेल. वाईट +1 या खेळपट्टी फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. 1 धाव या चेंडूवरती होताना पाहायला मिळाले. जिथे मात्र पाहायला गेलं तर संपूर्ण मॅच कशा पद्धतीचा खेळ होताना पाहायला मिळेल. यावेळी समिष्टामिक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अनिल आहे. कॅच पकडली जाते आणि त्यानंतर फलंदाज होईल बाद. महत्वाचा झेल पकडला जातोय, परंतु कुठेतरी उशीर झाला की काय हे देखील पाहणं महत्वाचं असेल, कारण की आतापर्यंत धावांचा वर्षाव आपण पाहत होतो. 44 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. जिथे मात्र स्कोरबोर्ड पूर्णपणे
सध्याच्या घडीला आपण पाहतो 44 आकड्यावरची धावसंख्या. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर 4 षटकार आणि पाहायला गेलं तर 2 चौकार, वैयक्तिक 35 धावांची खेळी सूरज या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिली. आता मात्र नवीन बॅटर्स योगेश आणि संदीप ही जोडी नवीन आपण पाहतो. सध्याच्या घडीला संदीप पाटील स्ट्रायकिंग एंडला पहिलाच बॉल पूर्णपणे डीप स्क्वेअर लेग रिजन कव्हर केलं गेलं आणि त्यानंतर पाहायला गेला तर 50चा आकडा पूर्ण होतो. 50 ही धावसंख्या, 51 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. शेवटचा बॉल शेवट केला जातोय गोड, कारण की यावेळेस मात्र तिकट फटका पाहायला मिळालाय. आणि त्यानंतर पाहुणाई स्पोर्ट्स विरळे या संघाचा खेळ 50 आकड्यावरती 51 धावांचं लक्ष येणाऱ्या काळामध्ये 18 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत. 51 धावा कडवे या संघाला कशा पद्धतीने त्याला स्पीडअप करायचं लगेचच ही मॅच. 18 चेंडू 51 धावांची आवश्यकता आहे. हॅलो चला संजय सर आणि टीम सर योगेश सर तुम्हाला केवळ 15 मिनिटांचा अवधी आहे. सर तुम्ही थोडंसं स्पीडअप घ्या प्लीज, सहकार्य करा. मित्रांनो या स्पर्धेच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण सत्कार होतोय, सर्वांनी थोडंसं लक्ष द्या. या स्पर्धेच्या माध्यमातून माननीय श्री आदरणीय संतोष शेठ पाटील यांनी या स्पर्धेसाठी सामनावीराचं टी शर्ट्स या ठिकाणी स्पॉन्सरशिप केलं होतं. त्यांचा सन्मान केला जातो श्री मंगेश शेठ यांच्या माध्यमातून केला जाईल. आणि त्यांचे चिरंजीव कुमार यश संतोष पाटील यांच्या माध्यमातून देखील दिलं गेलं होतं. त्यांचं देखील मी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. थँक्यू व्हेरी मच. आणि त्याचबरोबरीने जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये या स्पर्धेसाठी मात्र नक्कीच माननीय श्री आदरणीय पैलवान समाजसेवक पाटण तालुका श्री सुनील दादा मोहन मस्कर यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. तर दादा आपलं देखील मनपूर्वक मनापासून हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं स्वागत करतो. आणि संदीप पाटील सरांच्या बॅट मधून जो षटकार आलेला ते साहेबांचं स्वागत होतं, साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला होता. बॅक टू बॅक विकेट पाहायला गेलं तर क्रॉस अँगल पूर्णपणे क्रॉस अँगलने आलाय. आणि पाहायला गेलं तर डावखुरा गोलंदाज यावेळेस मात्र बॅट आणि पॅड मधून चेंडू निघून जातोय. फलंदाजाचा प्रवास इथेच थांबतोय. पुन्हा एकदा गोल्डन डकची शिकार जसा आला तसा मात्र परतीचा प्रवास करताना पाहायला मिळतोय. निराश हताश आणि पुन्हा एकदा खेळपट्टीच्या बाहेर पूर्णपणे पाहायला गेलं तर मूड ऑफ असेल फलंदाजाचा.
चेंडू समजला नाही, परंतु न समजताना पाहिला गेलेला चेंडू पूर्णपणे बॅट स्विंग झाले, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि आता मात्र संपर्क तुटताना पाहिला मिळतो. आता मात्र हॅट्रिक बॉल असेल उमेश ऑन हॅट्रिक. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक या खेळपट्टीवरती मिळेल का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. आतापर्यंत सेमीफायनल पर्यंत पोहोचलो. सेमीफायनल क्रमांक 2 आहे. दुसऱ्या फेरीमध्ये पाहिलं गेलं तर दुसऱ्या पर्वाचा खेळ पाहतोय, परंतु अजून देखील हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळालं नाही आणि त्यामुळेच पाहिलं गेलं तर अजून देखील हॅट्रिकची वाट पाहावी लागेल. विकेट हॅट्रिक आतापर्यंत आलेली नाही. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या क्रमांक 1 आपण पाहतोय. 51 धावांची आवश्यकता असताना पहिली धाव धावपलकावरती तिसऱ्या चेंडूवरती लागते. येणारे चेंडू असतील अजून देखील 15 आणि येणाऱ्या काळामध्ये 50 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस मिस्टामी स्ट्रोक चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावत आहेत. 1 बाउंड चेंडू कलेक्ट केला जाईल, फेकी केली जाईल. तोपर्यंत पहा चांगला खेळ राहिलाय. एकेरी दुहेरी धावांच्या मदतीने धावसंख्या फक्त पुढे जाईल. चौकार षटकार आला नाही तर 51 धावा पूर्णपणे चेस करत असताना खूप मोठा पाहिला गेला तर अडथळा निर्माण होईल. इस प्रमुख उपस्थित मान्यवर माननीय सन्मानित श्री मनोजी चव्हाण साहेब समाजसेवक अमोल पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. त्यांचा सन्मान मनोजी चव्हाण विनंती असतील सन्मान स्वीकारायचा आहे. मायेचे उबदार शाल आणि प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपला सन्मान करण्यात येईल. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू निघून जातोय. 7 धावांसाठी स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल 9वी आकड्यावरती. आतापर्यंतचा खेळ चांगला राहिला गोलंदाजाचा, परंतु 5व्या क्रमांकाचा चेंडू षटकार. येस अरविंद नलवडे यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. जगदंब चषक 2024 मध्ये उपस्थित मान्यवर माननीय सन्मानित श्री अजितजी सावंत अध्यक्ष युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य. अरविंद नलवडे आपण सन्मान करायचा आहे. अजितजी सावंत यांचा अध्यक्ष युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अरविंद नलवडे उपाध्यक्ष. अध्यक्षांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती करायचा आहे. अजितजी सावंत उपस्थित मान्यवर प्रमुख अतिथी अजितजी सावंत. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर पाटण तालुक्यातील लोकप्रिय समाजसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं सुनील दादा मस्कर यांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती थोड्याच वेळात करण्यात येईल. दत्तात्रय मोळे सचिव जगदंब प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य. सुनील दादा मस्कर समाजसेवक पाटण तालुका यांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती थोड्याच वेळात करण्यात येईल. नक्कीच प्रमुख उपस्थित मान्यवर आमच्या प्रमुख व्यासपीठावरती जगदंब चषक 2024च्या तिसऱ्या पर्वामध्ये सुनील दादा मस्कर यांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती करण्यात येतो दत्तात्रय मोळे साहेबांच्या माध्यमातून. तर मनापासून आभार व्यक्त करतो आपण उपस्थित राहिल्याबद्दल सुनील दादा मस्कर साहेब. आणि त्यानंतर जाऊयात मॅचच्या दिशेने. येस शिवराज स्पोर्ट्स कोतोली वारणा आयोजित जगदंब चषक 2024 मध्ये प्रमुख उपस्थित मान्यवर माननीय सन्मानित श्री अरविंदजी माने साहेब उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मातावी तसेच गुमास्ता जनरल कामगार संघटना चे सर्व अरविंदजी माने यांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती यांच्या माध्यमातून मैदान सौजन्य देण्यात आलं होतं. संस्थापक जय शिवराय प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आदिराजजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. अरविंदजी माने उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य माताडी तसेच गुमास्ता जनरल कामगार संघटना या मान्यवरांचा प्रमुख उपस्थित मान्यवरांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती करण्यात येतो. तर आपण सन्मान स्वीकारायचा आहे. जगदंब चषक 2024च्या या पर्वामध्ये मान्यवर उपस्थित आहे आजच्या दिवसामध्ये आणि पाहिलं गेलं तर याच मान्यवरांमुळे ही स्पर्धा
खूप वेगळ्या उंचीवरती जाताना पाहायला मिळतो, एक वेगळा दर्जा निर्माण होताना पाहायला मिळतो आणि याच मान्यवरांमुळे पाहायला गेलं तर ही स्पर्धा पाहायला गेलं तर भरवली जाते आणि याच मान्यवरांमुळे या स्पर्धेला एक वेगळाच दर्जा, एक वेगळाच टप्पा आपल्याला निर्माण होताना पाहायला मिळतो. या चेंडूवरती षटकार आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला. धावसंख्येत भर पडताना पाहायला 22 या आकड्यावरती 51 लक्ष आहे. तसेच तानाजी आचरे साहेब यांचा देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती मनोज चव्हाण यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. तानाजी आचरे साहेब यांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती करण्यात येईल. धावसंख्या 21, माफ करा, 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. व्हाईट बॉल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 आकड्यावरती आता. तसेच मनोज चव्हाण समाजसेवक तानाजी आचरे साहेबांचा सन्मान मनोज चव्हाण यांच्या माध्यमातून केला जाईल, तर आपण सन्मान स्वीकारायचा विनंती असेल. धावसंख्या 23 जाऊन पोहोचेल, जिथे मात्र पाहिलं गेलं तर आतापर्यंतचा खेळ महत्वाचा शेवटचा बॉल आपण पाहणार आहोत. त्यानंतर मात्र शेवटच्या षटकामध्ये किती धावा ठेवल्या जातील. आतापर्यंत 23 धावा झालीत. येणाऱ्या काळामध्ये पाहायला गेलं तर 28 धावांची गरज आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूने षटक समाप्त होईल. 6 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. येणाऱ्या काळामध्ये बनवायचे 28 धावा. येणारे चेंडू असतील 6. तसेच मनोज चव्हाण समाजसेवक यांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती दत्तात्रय मोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. शेवटचे 6 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता असताना 1 धाव पहिल्या बॉलवरती. बॅट स्विंग होते. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाला. 2 चेंडूवरती 2 सिंगल, 4-26 समीकरण. त्यानंतर उपस्थित मान्यवर जगदंब चषक 2024 पर्व क्रमांक 3 मध्ये प्रवीणजी पाटील उपस्थित आहेत, तर त्यांचा सन्मान शरद पाटील करतील. प्रवीणजी पाटील उपस्थित मान्यवर आपण सन्मान स्वीकारायचा आहे. यावेळेस 4-26 समीकरण, कॅच ड्रॉप. 1 धाव कंप्लीट केली जाते. कॅच ड्रॉप झाल्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर पहा 3 चेंडू 3 धावा आणि त्यानंतर पाहायला गेलं तर 25 धावांची आवश्यकता 3 चेंडूंमध्ये. चांगला स्ट्रोक खेळाय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउंड चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. या 4 धावा. स्कोर बोर्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल. 2 चेंडू 21 ची गरज येणाऱ्या काळामध्ये. येस, अ गटातून फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ पिंटू राजा 11 करण जोशी. चला, फायनलच्या टॉस साठी आपण उपस्थित राहायचंय. टॉस का बॉस या व्यासपीठावरती या दोन्ही संघातील विजेता संघ विरुद्ध करण जोशी असा सामना खेळवला जाईल. चांगला स्ट्रोक खेळला जातोय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक. या बेस पाहायला गेलं तर 4 धावा. तर मॅच इथेच फिनिश होताना पाहायला मिळते.